नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रचाराने चांगलाच वेग घेतलाय। मकर संक्रांती अर्थात 14 जानेवारीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी सामाजिक संदेश देत जनसंपर्कावर अधिक भर दिलाय। तिळगुळ घ्या गोड गोड बोला या संदेशातून प्रचाराची सुरुवात करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आलाय। प्रचार फेरी दरम्यान परिचय पत्रके आणि तिळगुळ वाटप करून आपुलकीचा संदेश देण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर विशाल उत्तम संगमनेरे, ॲडव्होकेट शरद द्रौपदा चिंतामण मोरेसर, सौ ज्योती अरुण माळवे आणि सौ सुशीलाताई बाजीराव बोराडे हे निवडणुकीच्या रिंगणात असून कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। या प्रचार फेरी दरम्यान वसंत विहार, श्रीकृष्ण नगर, शिक्षक कॉलनी, देवयानी विहार, वज्रेश्वरी नगर, गणेश नगर, आदर्श अधिवत सोसायटी, फिलिप्स कॉलनी, विद्युत नगर, हनुमान नगर आदी परिसरात जोरदार जनसंपर्क साधण्यात आलाय। घराघरात जाऊन नागरिकांना तिळगुळ वाटप करत संवाद साधल्याने प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। प्रचारादरम्यान भेटलेल्या मध्यमवर्गीय नागरिक व भाजी विक्रेत्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रभाग क्रमांक 18 मध्ये विशाल संगमनेरे आणि शरद मोरे यांच्या कार्यकाळातील विकास कामे नागरिकांच्या लक्षात आहे। सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट्स, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करत आगामी निवडणुकीत कमळ या चिन्हावरील चारही उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबावे व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। उत्साही वातावरण सुरू असलेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भाजपच्या या उपक्रमामुळे संपूर्ण प्रभागात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले। सुशीला बाजीराव बोराडे, मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 18 मध्ये उमेदवारी लढवित आहे आणि आमचा प्रचार वसंत विहार कॉलनीमध्ये चालू आहे आणि आम्हाला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आम्हाला ते प्रचंड मतांनी निवडून देतील आणि आम्ही त्या बेसवर विकासाची कामं करू शकू। आपल्या प्रभागामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही 20 लक्ष लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही प्रभागामध्ये फिरत आहे। जो पाण्याचा समस्या आपल्या प्रभागात चालू आहे ती लवकरात लवकर 1-1.5 महिन्याच्या आत दूर होईल। प्रभागात सर्व नागरिकांना पाण्याची हा महत्वाची समस्या होती। आम्ही पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे। थेट गंगापूर डॅमवरनं जी लाईन आलेली होती गांधीनगर पर्यंत, गांधीनगर पासून नाशिक रोडच्या फिल्ट्रेशन पर्यंत ती लाईन एक्सटेंड केलेली, तिचं काम पूर्ण झालेलं आहे। आता पाणी पुरवठा सर्व नागरिकांना सुरळीत चालू होणार आहे आणि गेल्या 30 वर्षापासून जी समस्या जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नव्हता तो आम्ही केला नाही। इथून भविष्यात 35 वर्ष नागरिकांना पाण्याची कुठलीही समस्या आमच्या प्रभागात राहणार नाही, हे या ठिकाणी आम्ही ठाम सांगतो। प्रचार आहे भारतीय जनता पार्टीचा वसंत विहार मध्ये चालू आहे, शिक्षक कॉलनीमध्ये पण चालू आहे। त्याचबरोबर आम्ही नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर आता मकर संक्रांत जवळ येत आहे तर आम्ही सर्वांना तिळगुळ देऊन आणि सगळ्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। जय हिंद, जय भारत। वार्ड क्रमांक 18 मध्ये आमचे अण्णा विशाल संगमनेरे यांनी आमचे अतिउत्तम काम केलेले आमच्या नगराध्यक्षाचे आणि परत आमच्या ज्या सोयी आहे पाण्याच्या सोयी, परत कोणी पडलं धडलं कोणी हरवलं तर मग ते आम्हाला शोधून देत होते। समजा मुलं, लहान मुलं वगैरे। अजून टाकीचं काम त्यांनी केलेलं आहे। पाण्याची सोय नव्हती आम्हाला, 4-4 दिवस कधी कधी पाणी नाही आलं तर ते टँकर बोलवत होते। आमच्या वसंत विहार मधली बोलते मी, तर वसंत विहार मधून ते आणून ते पाण्याचे टँकर द्यायचे। परत आता इथं कार्यक्रम साजरे करायचे आमच्या काळ्या कृष्णाच्या मंदिरात, जेवढे कार्यक्रम केलेले सगळे साजरे करायचे ते। आणि अजून काय वगैरे कॅमेरे बसवण्याची सोय त्यांच्या हातून केलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला चोरीची वगैरे कशाची भीती नाही। रात्रभर मनसुक्त आम्ही झोपू शकतो, काही टेन्शन नाही रात्रीचं। नाही तर पेट्रोल चोरी जायचं आमच्या बिल्डिंगच्या खालचं, आमच्या इथून एवढ्या एरियामधल्या गाड्या चोरीला जायच्या, आता त्या जात नाही कारण त्यांनी कॅमेरे वगैरे बसवल्यामुळे चांगली सोय आम्हाला करून दिलेली आहे। आणि महिलांना काम वगैरे देतात ते,
त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आम्ही 4 महिला जर त्यांच्या ऑफिसवर गेलो तर कधी ते कामाच्या बद्दल नाही म्हणत नाहीये. अर्धा जरी दिला तरी आमचं काम अर्ध्या तासात ते करून देतात. 5-6 महिला आम्ही बचत गटाच्या महिला आहे, तर ते आमचं काम कधीच त्यांनी असं म्हटलं नाही नाही करणार म्हणून. लगेच तेव्हाच्या तेव्हाच काम होतं म्हणून. त्याचे हे चार जे आहे ना, शरद द्रौपदा चंद्रमन मोरे सर आणि सौ ज्योती अरुण माडवे मॅडम या पण, आणि सौ सुशीला बाजीराव बोराडे मॅडम आणि विशाल उत्तम संगमनेरे सर, हे 4 सरांना आम्हाला निवडून द्यायचं आहे. कारण हे अतिउत्तम आहे आमच्या 4 नंबरला, त्याच्यामुळं त्यांनाच निवडून द्यायचं आहे आणि तेच येणार आहे निवडून.